आमच्या मामाची बायको मामी खोडी होती, पिठवून घेतला आहे उन्हाळ्यात. एकतर माळकऱ्याची बायको ना आगाव नसावं माळकऱ्यानं. माळ घातली की असंच वाकायचं बघा. सूर्यफूल होतं का पूर्वी, दिवस मावळलं की असं, उजडलं की असं, त्याला माळकरी म्हणते. तेव्हा नम्र झाला होता. पण मामी आमची आगाव होती. दिवसात पिटवून घेतलं 12 वाजता मिली. आणि आमच्या मामानं दूध खायचं सोडून दिलं. छान सुद्धा माणूस ज्ञानेश्वरी वाचणारा. मी मामा दूध का सोडलं म्हणलं बायकोच्या आठवणीसाठी. आता लय गुणाची होती होई. मी तसली बायको मराना तर नरड दाबून मारी नावं. मी 8 दिवस कीर्तनावर गेले तरच देव धुवायचं. असली बायको असती होई. मी देव धुवायचं पण तिनं ना हात लावाय. आवडी शिव्या द्यायची पण तुकोबा राहायला नाही देवाला. हा फरक आहे भक्तीतला. तुकोबा राहायला शिव्या देत नव्हती, लक्षात घ्या. आणि नवऱ्याला शिव्या देणार बायको पण काय उरलं तुझं. एक बाई कचा कचा भांडीचा आदळ आली. म्हणजे मावशी भांडी का आदळाला. ती म्हणजे आदळू नको काय करू म्हणजे सगळ्या भांड्यावर त्याचंच नाव आहे. अगं मी म्हणलं नवऱ्याला आदळ की भांडी आदळून आगावच बाया बघा गावगावच्या. हो, कोणासाठी काय पाळावं कळतं का. माझ्या माऊली ज्ञानोबारांचा उपवास सगळ्यांनी धरला. फुलं पडल्यावरच जीवली सगळी. आळंदीकरचा फोन आला मला. मॅडम भोजन मला शुगर असल्यामुळे मी कवा बी गेलतो. आता सुद्धा सफरचंद खाऊन आलोय. पाटलींचं लय शुगर हवा. आणि पाटील म्हणलं खा. ना माणसानं जिथले तिथं सोडून द्यावं. समजा ही कीर्तन झाल्यावर ह्या गावानं मला 5 लाख रुपये दिलं. किती निमी लोक उठून जातील. नाही तर मला तुम्ही 5 लाख रुपये देऊन काय करायचं. काय माझं लगीन होणार आहे का पाहुणं बघाय आहे का. लेकरू होणार आहे. है नाही लटिका व्यवहार सर्व. मी कीर्तन करायच्या बऱ्याच गावाला जाऊन आले. कोट्यावधीची इस्टेट आहे. हो लक्षात घे. कोट्यावधीची इस्टेट आहे. काय धनदारा पुत्र जो नशिवंत देह जाणार. आयुष्य खातो काळ सावधान. व जोपर्यंत नामदेव उगलेंचं कॅमेरा आहे, यूट्यूब आहे, गिरी महाराज मेला तरी तुम्हाला दिसणार आहे. कशावरून ओळखायचं. आमची बायको दिवसभर मोबाईल घेऊन माझी चित्र बघती. हो आणि गल्लीत सांगती आमचा नवरा बुटकाय पण गुणवान आहे. मी गुणवान असल्यामुळं कीर्तनात रंगत येते. कीर्तनात रंगत येत असल्यामुळं मला दृष्ट होती. म्हणून तिनं कालच्या आमुषाला मला काळा द्वारा बांधलाय. विठ्ठल हरी उच्चाराने मंत्र पयागात आणि पळे भूत बाधा. हा हरीचं नामचिंतन. आणि म्हणून ते माझे हरी वृत्तीराव. हो लक्षात घ्या. नेहमी नवरा बाहेर जाताना बायकोच्या डोळ्यात पाणी यावं. लांब कुठं तरी बरं का. इथून लातूरला नवं. ती संध्याकाळी काय लगेच येत नाही. लांब जाताना. हो आईसाहेबांनी रुक्मिणीने विचारलं देवाला. देवाजवळ उभा राहू द्या. नग हा रुक्मिणीने विचारलं का बरं नग. सगळी तुलाच बघते दे. मला कोण बघ. मला कोण बघ. एक सांगतो. लोक पैसे चुकीच्या जागी ठेवते ते बघा. पॅन्टवाली पैसे जे आहेत ते हितल्या खिशात.
मग मला सांगा तिथला वास आपल्याला सहन होत नाही आणि पुन्हा काय बोंबलता पैसा राहीना सारखा वास तसला दिल्यावर लक्ष्मी राहती वय गायबानिया विठ्ठल तेथे माझे हरिव्रती राव असा जो पांडुरंग विटेवर उभा आहे समचरण दृष्टी बिभीषण येऊ रावण येऊ सारखाच दर्शन चोखा मेळा येऊ नामदेवराय येऊ माऊली नानोबारा येऊ मीराबा येऊ जनाबा येऊ कानपात्रा येऊ देवानं कधी भेद केला नाही म्हणून वारकरी आमचे सुद्धा काय अभंग म्हणतात हरिपाठाचा नाम संकीर्तन वैष्णवाची तुम्हाला सांगतो बारीक आळंदीकर लातूरकर अभ्यास करा आम्हा दोघाला सुख नाही बघा कीर्तनात जी हिनं घेते त्याला एक सुख नाही आणि मला एक नाही बारीक अभ्यास करा का खोटा येणं करी तुम्हाला एक सुख नाही आणि मला एक नाही हा कधीच नाही हो नारदाला सुख लागलं का नारदाने अपेक्षा केली नाही हा भाग यागळा कीर्तन करायला सुख लागलं का तुझ्यासाठी सोडिले घरदार मोडीला संसार करे उशीर काय आमच्या जवळ महाराज मी पासबुक सुद्धा काढलं नाही विठ्ठल एखाद्या बहिणीला भावजेला मी काय जर दिलं आईला काय दिलं तर ही लगेच बोंबलती उधळा उधळा लोकांचा आनंद उधळा म्हणून जावायला सगळं आणलं उधळा बिन घ्यावी लक्षात तेथे माझी हरिवृत्ती नको ठराविक काळ आहे आम्ही नवरा बायको बाजूला राहिल्यावर बायको मला म्हणजे कुरवड्या करू बातुड्या मला येते त्या बरं का कुरवडी करू मेळ करू मग ती गव्हाचं पीठ काय ते विजू घातलं शिजवत आलं आदन आल्यावर शेजारणीला म्हणली मथुरा का ए मथुरा का ती म्हणली का बघा बरं म्हणली पिठाला आदन आले का तिच्या शेळ्या गेल त्या पुढं तिनं वाकून बघितलं म्हणजे अजून एक तवलीभर पाणी ओत शिजत आलेल्या पिठात पाणी ओतलं तशी वजनात सुद्धा पाणी ओतणारी माणसं आहे ती व सप्त्यात पाणी ओतून हिनं पाणी ओतलं निम पीठ तिकडं झालं निम पीठ इकडं हो मला म्हणजे शेवगा दाबाला घरी राहावा मी म्हणलं बर 10 वाजता ती पीठ नेलं बाजूजवळ पलंगाजवळ शेवगा दाबायची येळच आली नाही व टाकलं पीठ की बुळू 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 असलं शेवगा बसनात हायत हवं बुळू 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 स्वतःचा अभंग स्वतः मन चाल लाव मला आनंद होईल एकच हात आहे बिचाऱ्याला टाळ बी वाजवला आणि चाल मी म्हणली याला कलाकार म्हणायचं हो टाळी वाजवा आणि तुम्ही म्हणू नका त्याची काळजी काय औरंगाबादचा वाण्याच्या घरचा कुर्मदास हातपाय नाही गडगड 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 करीत माड्याला गेलं लवळला आणि कुर्मदासाच्या भेटीसाठी देव तिथं आला म्हणून तुकोबाराय म्हणतात तेथे माझे हरी आमच्या ते गाय होती बघा 2-2.5 लिटर दूध द्यायची किती 2-2.5 पण त्या गायला वाईट खोड होती धार होत आली की धार काढणाऱ्याच्या अंगावर पडायची त्यामुळे त्याचा गोडगा मोडायचा नाकाला
असल्या खोडील गायी भजनात नसाव्या. तू पकवाज वाजवतो म्हणून लोकांच्या अंगावर पडतो का? तू चांगला गातो म्हणून लोकांच्या अंगावर पडतो का? चांगलं कीर्तन करतो म्हणून तुमच्या अंगावर म्या पडावं? अजिबात नाही रे बाबा. आज 40 वर्ष मी कीर्तन करतोय. कोण्याही गावात 1 रुपया मी उसनं मागितला नाही. हा, आज 15 ठरले तर देशमुख महाराज देणार. कधी सुद्धा 17वा रुपया मागत नाही त्यांना. कळलं? मागतच नाही. आणि नाहीतर काय नामदेव महाराज परिस्थिती आहे, द्या द्या. तुका म्हणे त्याची संपदा केवडी, सांगा ते कवडी. देशमुख महाराजांचं शरीर बी वाढणार नाही आणि माझी गरिबी हटणार नाही. माझी कापडं साधी आहे ती बघा तुम्ही. कळला का? माझी कापडं साधी आहेत. सिंपल लिव्हिंग अँड गुड थिंकिंग नोन ॲज भागवत संप्रदाय. सदाम्याच्या अंगावर नुसतं जानवण पंचाचं राहिला आणि कृष्ण भगवान द्वारकेचा राजा झाला. तेथे माझ्या हरी वरती राव. सदाम्याची नगरी सोन्याची झाली, त्याची बायको आणि सुदामा उघडा राहिला. तसं आम्ही वारकरी आम्ही म्हणतो आम्ही दैवाचे दास पंढरी आहे. का आम्ही कशावरून दैवात? आम्हाला कोरोना नाही झाला, आमच्या घरी चोरी झाली नाही. मी रोज उठून लोकांच्या जेवाला बसणाला जाणार. चोर म्हणणार काय ह्याच्या घरी आहे. हा, म्हणून कुत्रे घर राखी ती. आम्ही सदैव सुडके बिके जाऊ. महाराज काय म्हणतात? आम्ही सदैव सुडके. जवळ येतात चोर धागे. बरोबर जाऊ पडते पिके कुत्रे घरी राखी. आमची घरं कुत्रे राखते ती, कारण त्याला निवांत बसायचा आगाचा नाही. म्हणून करतात येते माझ्या हरिवृत्ती राहू. सगळं जाऊ द्या हो, पण अंतःकरणाच्या ठिकाणी समाधान महत्वाचे. पाहता श्रीमुख सुखावर सुख, पाहता श्रीमुख सुखावर सुख, पाहता श्रीमुख सुखावर सुख, म्हणून तुकोबाराय सांगतात देवधर्म ग्रंथ, मंदिर, तीर्थयात्रा, नदी, संकल्प, समुद्र सोडून अनेक न लगे दुसरं चरण. अनेक न लगे माईक पदार्थ, 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 अनेक न
तिथे माझे अर्थ नको देवा. हे सगळं लटका आहे. चेहरा लटका, कपडे लटके आहे की नाही. बऱ्याच बायाला लग्नातला शालू बघितल्यावर रडू येतं ना. तशी माळ तुटल्यावर कोणाला रडू येत नाही. जी नकली आहे त्याच्याबद्दल आवड. आणि तो मला खरं सांगतो, संसार गोड आहे व. संसार अतिशय गोड आहे. तुम्हाला कळत नाही. येड्यावनी वागताव तुम्ही. डोळं भरून नवऱ्याकडे बघा बरं एकदा झोपल्यावर. बायको झोपल्यावर डोळं भरून बघा बरं. तुम्हाला रडूच आलं पाहिजे. देवा मी काही सुद्धा करत नाही तरी सुद्धा दोन्ही अंगानं काम करते आणि तिनं मला खाऊ घालते. लेकरं सांभाळली, इथवर आणली की नाही. आज परिस्थिती अशी आहे, मुलं सर्व्हिसला लागली, ठकेन बाब्या दोघंच बंगल्यात. करमत नाही हो. आपण जवळ असावं. हळा का आम्हा वारकऱ्यांचं प्रेम, आम्हा वारकऱ्याचं जनगोत म्हणजे तुम्ही ऐकणारे, श्रोते, गाणारे, भजनी मायबाप, पकवाजी आई, माझं नातूगोत. काय महाराज, काय महाराज, बरं बरं बरं. काही माणसं गेली. माझे परमस्नेह आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीपाद भडंगे महाराज सोलापूरचे गेले आहो. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्याच्या कीर्ती जगामा. कीर्तनकार चांगले कमी व्हायले. मायबाप कीर्तनकार बना. कीर्तनकारच उरला ना. 1-2-4 लातूरची सोडली, 1-2 उस्मानाबादची सोडली, मी सोलापूरचा सोडला. हो, साताऱ्याचे बाबा महाराज सातारकर गेले. गेले दिगंबर विश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा. म्हणून राहा, गायक राहा, सुंदर गाणारे राहा. लता मंगेशकर जाऊन 2 वर्ष झालं. जगाची कोकिळा होती. ऐरणीच्या देवा तुला ठेणगी ठेणगी वाहू दे. आबाळ लागत माया तुझी अम्मा बरी राहू दे. लक्ष्मीच्या हातातली चौरी होय कधी. आबाळ लागत माया पाकवाजी. नाही तर पाकवाजी जे आहेत डंपांग डिपाडांग सुंदर सुंदर अतिशय गोड हात आहे. कोण आहे गुरु तुमचा? वा, काय पांचोळ गुरुजीची नाव आहे तो. टाळी वाजवा. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी पांडुरंग वैद्य महाराजांनी 40,000 पकवाजे तयार केले. सुखादा निवासी ब्रह्मलीन जोग महाराजांनी 1,00,000 कीर्तनकार तयार केले. आणि ही कीर्तनकार उजेडात नोटा मोजीत नाही. ती आवाज गाडीच्या मागे इंडिकेटर असतं का तांबड. आणि ह्याच्या पाय मला कीर्तन सांगत नाही ती. मला एक जण म्हणा नाही ते उकरून काढतो मी ठेवतो की तुला. अहो एका कीर्तनामध्ये देशमुख महाराज खोटं बोलत नाही. माझं नाव लिहिलं मधुकरगिरी महाराज सोलापूर. माझ्या पुढे लिहिलं 11,000 आणि मला अंधारात नेऊन 3.5 दिलं. नाही का त्याची बायको मारायची. त्याला काय म्हणायचं अधिकार आले मुखावाटी अमृत वचन. लाबाड्या करतो तू. मला सांग ना,
3.5 द्यायचं जरी कमिटीने ठरलं तू मला मन 3,000 रुपये देतो येता का कसं नाही आलं तर गिरी महाराज नव विठ्ठल अरे आम्ही या सुट्यावर त्याच्यासाठी येतोय उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा हा लक्षात घ्या ते माझे अर्थ काय करते लटक्या नाट्याला हा मुलगी गावाला जाताना एस टीमध्ये मुलगी लेकर चढते ती आणि ती 3दा आईला म्हणती आई येते मग चालली कशाला उतर खाली म्हणायची पद्धत आहे येती याची पुसे जाता याची पुसी जातिया